आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत केमिस्ट्री फर्स्ट चॅप्टर नंबर 2 सोल्यूशन या चॅप्टरमधील ऑस्मोटिक प्रेशर ही जी फोर्थ प्रॉपर्टी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी याचं एक्सप्लेनेशन आपण या लेक्चरमध्ये तिथे बघणार आहोत, या व्हिडिओमध्ये तिथे बघणार आहोत. तर बघा मित्रांनो, ऑस्मोटिक प्रेशर एक्सप्लेन करण्यासाठी ऑस्मोटिक प्रेशर कशा प्रकारे डेव्हलप होत असतं ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानुसार आपण फर्स्ट ऑस्मोटिक प्रेशर डेव्हलप होताना कशा प्रकारे ते डेव्हलप तिथं होत असतं, त्याच्यामध्ये कोणकोणते फॅक्टर्स असतात आणि ते कशा प्रकारे डेव्हलप होतं हे आपण इथं बघणार आहोत. तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये जर आपण फर्स्ट पॉईंट जर बघितला ज्यामध्ये ऑस्मोटिक प्रेशर डेव्हलप होण्याकरिता सर्वात महत्त्वाचा पॉईंट ज्याला म्हटलं जाईल तर तो आहे सेमी परमेबल मेम्ब्रेन. सेमी परमेबल मेम्ब्रेन ही एक मेम्ब्रेन असते, एक प्रकारचा पडदा असतो जो सोल्युशन आणि सॉल्वंट या दोघांच्या मधात प्लेस केला जातो, किंवा लेस कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आणि मोर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन या दोघांच्या मध्ये त्याला प्लेस केलं जातं, ठेवलं जातं. आणि तो ठेवल्यानंतर ती जी पडदा असतो किंवा मेम्ब्रेन असते ती फक्त एका विशिष्ट प्रकारच्या मॉलिक्यूलला अलाव करते म्हणजे पास होऊ देते. त्या मेम्ब्रेनला सेमी परमेबल मेम्ब्रेन म्हणतात. आणि ते जे मॉलिक्यूल असतात, जी मेम्ब्रेन त्या मेम्ब्रेनमधून जे मॉलिक्यूल पास होऊ शकतात ते असतात सॉल्वंटचे मॉलिक्यूल्स. म्हणजे बघा, आजचा जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो आपण बघतोय, एक्सप्लेन द टर्म सेमी परमेबल मेम्ब्रेन. सेमी परमेबल मेम्ब्रेन काय असते तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये द सेमी परमेबल मेम्ब्रेन इज अ फिल्म सच ॲज सेलोफेन विच हॅज पोअर्स लार्ज इनफ टू अलाव द सॉल्वंट मॉलिक्यूल टू पास थ्रू देम. जर आपण बघितलं तर सेमी परमेबल मेम्ब्रेन इज अ फिल्म, एक प्रकारची फिल्म, एक प्रकारचा पडदा, सच ॲज सेलोफेन, ज्या प्रकारे सेलोफेन तिथं असतो त्या प्रकारचा पडदा तो असतो, फिल्म असते. विच हॅज द पोअर्स लार्ज इनफ टू अलाव द सॉल्वंट मॉलिक्यूल्स. आणि त्या फिल्मला छोटे छोटे पोअर्स असतात, छोटे छोटे होल्स असतात. आणि ते होल्स एवढे असतात की ते होल्स काय करतात, सॉल्वंटच्या मॉलिक्यूलला अलाव करतात. म्हणजे ज्या होल्समधून फक्त सॉल्वंटचे मॉलिक्यूल तिथं फ्लो होऊ शकतात, सॉल्वंटचे मॉलिक्यूल त्या होल्समधून वाहू शकतात, किंवा एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे सॉल्वंटचे मॉलिक्यूल त्या मेम्ब्रेनमधून तिथं पास होऊ शकतात, त्या मेम्ब्रेनला सेमी परमेबल मेम्ब्रेन तिथं म्हटलं जातं. सेमी परमेबल मेम्ब्रेन ही अशी मेम्ब्रेन आहे जी फक्त सॉल्वंटच्या मॉलिक्यूलला पास होऊ देते, किंवा त्याच्यातून फक्त सॉल्वंटचे मॉलिक्यूल जाऊ शकतात. कारण त्या मेम्ब्रेनला छोटे छोटे होल्स असतात, छोटे छोटे पोर्स असतात, त्या पोर्समधून फक्त सॉल्वंटचे मॉलिक्यूल पास होऊ शकतात. त्या मेम्ब्रेनला आपण सेमी परमेबल मेम्ब्रेन तिथं म्हणत असतो. मग याच्यामध्ये द ऑस्मोटिक प्रेशर फेनॉमेनॉन इन्व्हॉल्व्स द यूज ऑफ सेमी परमेबल मेम्ब्रेन. जसं की आपण सुरुवातीला सांगितलं की ऑस्मोटिक प्रेशर एक्सप्लेन करण्याकरता जे की आपण इनिशियल पार्ट इथे आपण पहिले बघणार आहोत, ज्याच्यामध्ये सेमी परमेबल मेम्ब्रेन आणि मध्ये दिलं आहे द ऑस्मोटिक प्रेशर फेनॉमेना इन्व्हॉल्व्स द यूज ऑफ सेमी परमेबल मेम्ब्रेन. या ठिकाणी ऑस्मोटिक प्रेशर जर आपल्याला बघायचं आहे तर त्या ठिकाणी किंवा ऑस्मोटिक प्रेशरसाठी सेमी परमेबल मेम्ब्रेनचा उपयोग तिथं होत असतो. त्याच्या साहाय्याने आपण ऑस्मोटिक प्रेशर तिथे एक्सप्लेन करत असतो. देन द पोअर्स ऑफ द सेमी परमेबल मेम्ब्रेन आर स्मॉल इनफ नॉट टू अलाव द पासेज ऑफ द लार्ज सोल्यूट मॉलिक्यूल्स और आयन्स ऑफ द हाय मॉलिक्युलर मास थ्रू देम. त्यानंतर सेमी परमेबल मेम्ब्रेन्स आपण जर सांगितलं की ती सॉल्वंटच्या मॉलिक्यूलला अलाव करते, परंतु जे सोल्यूटचे मॉलिक्यूल असतात त्यांना मात्र सेमी परमेबल मेम्ब्रेन अलाव करत नाही. म्हणजे सोल्यूटचे मॉलिक्यूल हे सेमी परमेबल मेम्ब्रेनमधून जाऊ शकत नाही, किंवा आयन्स ज्यांची साईज मोठी असते, ज्यांचं जे मास असेल ते जास्त असेल, मॉलिक्युलर मास, ते आयन्स या सेमी परमेबल मेम्ब्रेनमधून पास होत नाही. फक्त सॉल्वंटचे मॉलिक्यूल्स पास होतात, सोल्यूटचे कोणतेही मॉलिक्यूल त्या मेम्ब्रेनमधून तिथं पास होणार नाही, म्हणजे तिला छेदून जाऊ शकत नाही.
पहा, द सेमी परमेबल मेम्ब्रेन सिलेक्टिव्हली अलाउज द पासेज ऑफ सॉल्वंट मॉलिक्यूल. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की सेमी परमेबल मेम्ब्रेन फक्त काय करते, तर सिलेक्टिव्हली म्हणजे फक्त एकाच प्रकारचे जे सिलेक्ट केलेले आणि ते मॉलिक्युल्स कोणते असतात जे अलाव करते, तर ते सॉल्वंटचे मॉलिक्यूल असतात. त्या मेम्ब्रेनला सेमी परमेबल मेम्ब्रेन म्हणतात. द मेम्ब्रेन विच अलाउज ओनली द सॉल्वंट मॉलिक्यूल टू पास थ्रू देम, दॅट मेम्ब्रेन इज कॉल्ड एज सेमी परमेबल मेम्ब्रेन. जी मेम्ब्रेन फक्त सॉल्वंटच्या मॉलिक्यूलला पास होऊ देते, त्याच्यातून जाऊ देते मेम्ब्रेनमधून, त्या मेम्ब्रेनला आपण सेमी परमेबल मेम्ब्रेन तिथं म्हणत असतो. मग याच्यामध्ये मेम्ब्रेन म्हणजे काय असतं, ते एक प्रकारे जे मॉलिक्युल्स आपल्याकडे प्रेझेंट आहे त्याच्यापैकी एक विशिष्ट प्रकारला मॉलिक्यूलला अलाव करणारी आणि दुसऱ्या प्रकारच्या मॉलिक्यूलला स्टॉप करणारी एक मेम्ब्रेन एक पडदा तिथं असतो, त्याला आपण सेमी परमेबल मेम्ब्रेन म्हणतो. आणि जी मेम्ब्रेन फक्त सॉल्वंटच्या मॉलिक्यूलला पास होते, ते सोल्यूटचे मॉलिक्यूल त्याच्यातून पास होऊ शकत नाही. हा एक भाग आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आलं आहे, अ सॉल्वंट अँड द इट्स सोल्युशन कंटेनिंग अ नॉन व्होलेटाइल सोल्यूट आर separated by a semi permeable membrane. Does the flow of solvent occurs in both the direction? Comment giving the reason. तर सॉल्वंट अँड सोल्युशन कंटेनिंग नॉन व्होलेटाइल सोल्यूट, एक सॉल्वंट आहे एका साईडला आणि दुसऱ्या साईडला एक तेच सॉल्वंट आहे पण त्याच्यामध्ये नॉन व्होलेटाइल सोल्यूट टाकलेलं आहे. तर दोघांमध्ये आर सेपरेटेड बाय सेमी परमेबल मेम्ब्रेन आणि त्यांच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, सेमी परमेबल मेम्ब्रेन तिथं असेल. तर त्या कंडिशनमध्ये डज द फ्लो ऑफ सॉल्वंट ऑकर्स इन बोथ डायरेक्शन, तर दोन्ही डायरेक्शनमध्ये सॉल्वंट फ्लो होऊ शकतं का ते विचारलं आहे आणि कमेंट देऊन आपल्याला रिझल्ट द्यायचं आहे. तर रिझन तिथे द्यायचं आहे. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर वेन अ सोल्युशन अँड द प्युअर सॉल्वंट or two solution of the different concentration are separated by the semi permeable membrane, the solvent molecule pass through the membrane. ज्यावेळेस when a solution and the pure solvent, ज्यावेळेस आपण सोल्युशन आणि प्युअर सॉल्वंट किंवा टू सोल्युशन ऑफ द डिफरंट कॉन्सन्ट्रेशन, दोन सोल्युशन आपण घेतलेले पण त्यांचं दोघांचं कॉन्सन्ट्रेशन वेगवेगळं आहे आणि त्यांना सेपरेट केलं आहे बाय अ सेमी परमेबल मेम्ब्रेन, म्हणजे त्यांच्यामध्ये सेमी परमेबल मेम्ब्रेन आहे. तर द सॉल्वंट मॉलिक्युल्स पास थ्रू द मेम्ब्रेन, तर त्या मेम्ब्रेनमधून काय होतील, सॉल्वंटचे मॉलिक्यूल तिथं पास होतील. जसं आपण सांगितलं ज्या मेम्ब्रेनमधून सॉल्वंटचे मॉलिक्यूल पास होतील त्याला आपण सेमी परमेबल मेम्ब्रेन म्हणतो. इथं पण तेच होणार आहे. सोल्युशन आणि सॉल्वंटमध्ये जेव्हा आपण सेमी परमेबल मेम्ब्रेन पुट करतो त्यावेळेस त्या मेम्ब्रेनमधून सॉल्वंटचे मॉलिक्यूल तिथं पास होतात. द पासेज ऑफ सॉल्वंट मॉलिक्यूल थ्रू द सेमी परमेबल मेम्ब्रेन टेक्स प्लेस इन बोथ द डायरेक्शन सिन्स द सॉल्वंट इज ऑन बोथ साईड ऑफ मेम्ब्रेन. जर आपण बघितलं तर सॉल्वंट जेव्हा मेम्ब्रेनमधून पास होत राहील तर ते दोन्ही डायरेक्शनला तिथं पास होईल. म्हणजे असं कन्सिडर करा की सॉल्वंटमधून सोल्युशनमध्ये पण पार्टिकल जातील आणि सोल्युशनमधून पण काय होतील, सॉल्वंट जे राहील सोल्युशनमधलं त्याचे पार्टिकल हे सॉल्वंटमध्ये तिथे येतील. म्हणजे दोन्ही डायरेक्शनला काय होतं तर सेमी परमेबल मेम्ब्रेनमधून सॉल्वंटचे मॉलिक्यूल तिथं पास होतात. However, the rate of passage of the solvent molecule into the solution or from the dilute solution or more concentrated solution is found to be greater than the rate in the reverse direction. तर बघा, जर आपण फ्लो होण्याचा रेट जर बघितला तर आपल्याला असं लक्षात येईल की सॉल्वंटचे जे मॉलिक्यूल राहतात ते सोल्युशनमध्ये जास्त प्रमाणात पास होतात किंवा जे जास्त कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आहे त्याच्यामधून मॉलिक्यूल लेस कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशनमध्ये जास्त प्रमाणात तिथं फ्लो होत असतात. आणि म्हणून दिस इज फेवरेबल सिन्स द वेपर प्रेशर ऑफ सॉल्वंट इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ द सोल्युशन. हे कशामुळे होतं तर वेपर प्रेशर जे राहतं सॉल्वंटचं ते जास्त राहतं सोल्युशनपेक्षा, म्हणून सॉल्वंटचे मॉलिक्यूल हे सोल्युशनमध्ये जास्त प्रमाणात पास होतात. बघा आत्ता जे वरती आपण सांगितलं त्याच्याशी रिलेटेड असणारा एक डायग्राम आपण खाली बघणार आहोत. त्याच्यानुसार आपण कशा प्रकारे सॉल्वंट आणि सोल्युशनचे मॉलिक्यूल तिथं किंवा सॉल्वंटचे मॉलिक्यूल पास होतात ते आपण बघणार आहोत. बघा त्याच्यामध्ये तर खाली एक डायग्राम आपल्याला दिसते बघा इथं. त्या डायग्राममध्ये जर आपण बघितलं तर 2 पॉईंट दिलेले आहेत. एक दिलेलं आहे याच्यामध्ये इथं जर आपण बघितलं तर सेमी परमेबल मेम्ब्रेन, त्यानंतर इथं काय घेतलं आहे, 2 बिकर किंवा एक बिकर कन्सिडर केलं आहे, त्याला 2 ओपनिंग इथं, मधात ही सेमी परमेबल मेम्ब्रेन तिथं असेल. या सेमी परमेबल मेम्ब्रेनच्या इकडे डाव्या साईडला लेफ्ट हँड साईडला इथं सॉल्वंट असेल आणि इकडं
राईट हँड साईडला सोल्युशन असेल. आता सोल्युशन म्हणजे काय असेल हो? सोल्युशन म्हणजे इथं दोन्ही राहणार आहे. कोण कोण? सोल्यूट आणि सॉल्वंट एकत्र आलं म्हणजे सोल्युशन तयार होतं. हे दोन्ही आहे. आणि इकडे बाजूच्या साईडला फक्त काय प्रेझेंट आहे? सॉल्वंट प्रेझेंट आहे. मग ज्यावेळेस ही सेमी परमेबल मेम्ब्रेन इथं असते तर त्या कंडिशनमध्ये इथं जसं लिहिलं आहे की नेट फ्लो ऑफ सॉल्वंट, तर इकडचे जे सॉल्वंटचे मॉलिक्यूल असतील ते या मेम्ब्रेनमधून इकडं सोल्युशनमध्ये येतील. सोल्युशनमध्ये प्रेझेंट असणारा जो सॉल्वंट आहे तो पण काय होईल? या सोल्युशनमधून सॉल्वंटमध्ये जाईल. परंतु जर आपण नेट रेट जर बघितला, नेट रेट म्हणजे जास्त क्लोन फ्लो होतं आहे की सॉल्वंटमधून सोल्युशनमध्ये मॉलिक्यूल जास्त येत आहे किंवा सोल्युशनमधून सॉल्वंटमध्ये जास्त जात आहे, तर सॉल्वंटमधून सोल्युशनमध्ये येणाऱ्या मॉलिक्यूल संख्या काय राहते? जास्त राहते. मग असं का होतं? तर त्याचं कारण आहे, आपण जर याच्या अगोदर जो पॉईंट बघितला तर एक प्रॉपर्टी वेपर प्रेशरचा जर आपण विचार केला तर वेपर प्रेशर सॉल्वंटचं जास्त असतं, म्हणजे इकडनं जास्त प्रेशर असेल. आणि सोल्युशन जर बघितलं तर वेपर प्रेशर कमी असतं, म्हणजे वरून याच्यावरती पडणारं जे प्रेशर आहे, कोणतं प्रेशर? वेपर प्रेशर. दोन्हीचा विचार करू आपण, सॉल्वंट आणि सोल्युशनचा. तर सॉल्वंटवरती पडणार वेपर प्रेशर जास्त आहे, सोल्युशनवरती काय? कमी आहे. म्हणजे या इकडच्या बाजूवरती सेमी परमेबल मेम्ब्रेनच्या लेफ्ट हँड साईडला वरतून जास्त प्रेशर पडतं आहे आणि इकडनं कमी प्रेशर पडतं आहे सेमी परमेबल मेम्ब्रेनच्या राईट हँड साईडला. तर काय होईल? इकडनं जास्त प्रेशर असल्यामुळे इकडचे मॉलिक्यूल इकडं पास होण्याचा प्रयत्न करतील या मेम्ब्रेनमधून, आणि म्हणून या ठिकाणी हे सॉल्वंटचे जे मॉलिक्यूल राहतील ते सोल्युशनमध्ये एंटर होतील किंवा इकडं पास होतील. तसं इकडचे मॉलिक्यूल इकडं पण जातील, कारण इथं पण सोल्यूट आणि सॉल्वंट आहे, पण इकडनं सोल्युशनमधून सॉल्वंटमध्ये जाणाऱ्या मॉलिक्यूलची संख्या कमी असेल, परंतु सॉल्वंटमधून सोल्युशनमध्ये येणाऱ्या मॉलिक्यूलची संख्या जास्त राहते. म्हणून इथं नेट फ्लो जो कन्सिडर केला जातो तो सॉल्वंटमधून सोल्युशनमध्ये तिथं असतो, हे दिलेलं आहे. त्यानंतर सेकंड हे झालं सॉल्वंट आणि सोल्युशनच्या बाबतीत. आता समजा आपण दोन सोल्युशन कन्सिडर केले, जसे सेकंड डायग्राममध्ये दाखवले बा, इथे दोन सोल्युशन कन्सिडर केले सेम. दोन समजा बीकर एक, त्याच्यामध्ये मधामध्ये ही सेमी परमेबल मेम्ब्रेन कन्सिडर केली की इथं फिट केलेली असेल. याच्या बाजूला दोन्ही बाजूला एका बाजूला सोल्युशन घेतले लोअर कॉन्सन्ट्रेशन, दुसऱ्या बाजूला सोल्युशन कन्सिडर केले ते असेल हायर कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे इकडं कमी कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन, इकडं जास्त कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन तिथं असेल. तर या ठिकाणी काय होईल? या सोल्युशनमध्ये पण काय राहणार आहे? सोल्यूट आणि सॉल्वंट. इथं पण सोल्युशन असल्यामुळे सोल्यूट आणि सॉल्वंट राहतील. मग फक्त काय होतील? इकडचे सॉल्वंटचे मॉलिक्यूल इकडे येतील आणि इकडचे पण सॉल्वंटचे मॉलिक्यूल इकडं जातील, म्हणजे हायर कॉन्सन्ट्रेशनमधून लोअरमध्ये पण येईल आणि लोअरमधून हायरमध्ये पण मॉलिक्यूल तिथं पास होतील, फक्त कोणाचे? सॉल्वंटचे. मग आता दोन्हींचा जर आपण विचार केला तर कोणामध्ये जास्त मॉलिक्यूल फ्लो होतील? तर बघा, दोघांचा जर विचार केला तर जो कमी कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आहे, म्हणजे लोअर कॉन्सन्ट्रेशन असणारं जे सोल्युशन आहे त्याच्यावरती असणारं वेपर प्रेशर जास्त असेल, म्हणजे इकडनं जास्त प्रेशर पडेल. आणि हे जे सोल्युशन आहे जिथं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे त्या ठिकाणी वेपर प्रेशर काय होईल? कमी झालेलं असेल, इकडनं वेपर प्रेशर कमी. मी इकडनं वेपर प्रेशर जास्त जर पडतं आहे तर इकडचे जास्तीत जास्त मॉलिक्यूल इकडं या हायर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशनमध्ये येण्याचा प्रयत्न करतील, आणि मॉलिक्यूल जर इकडून येण्याचा प्रयत्न करतील तर साहजिक आहे नेट फ्लो जो राहील मॉलिक्यूल सॉल्वंटचा तो लो कॉन्सन्ट्रेशन सोल्युशनमधून कुठं राहील? हाय कॉन्सन्ट्रेशन सोल्युशनमध्ये तो असेल. म्हणजेच जर आपण सेमी परमेबल मेम्ब्रेनच्या दोन्ही बाजूला एक लोअर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आणि एक हायर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन घेतलं असेल तर त्या ठिकाणी काय होतं असतं? लोअर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशनचे जे सॉल्वंटचे मॉलिक्यूल असतात ते लोअर कॉन्सन्ट्रेशन सोल्युशनमधून हायर कॉन्सन्ट्रेशन सोल्युशनमध्ये तिथे एंटर होतात, पास तिथं होत असतात. आता ही जी प्रोसेस होत असते बा, काय सांगितलं आपण? सॉल्वंटचे मॉलिक्यूल सेमी परमेबल मेम्ब्रेनमधून सोल्युशनमध्ये जाणे. जेव्हा आपण सेमी परमेबलच्या दोन्ही साईडला काय केलं? एका साईडला सॉल्वंट एका साईडला सोल्युशन घेतले, किंवा सेमी परमेबल मेम्ब्रेनच्या दोन साईडला एक लोअर कॉन्सन्ट्रेशन आणि एक हायर कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन घेतलं असेल. आणि इथं जर आपण बघितलं तर या नेट फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्यूल तिथं होते, इथं सॉल्वंटमधून सोल्युशनमध्ये आणि इथं लो कॉन्सन्ट्रेशन सोल्युशनमधून हाय कॉन्सन्ट्रेशन सोल्युशनमध्ये तिथं फ्लो होते. तर ही जी प्रोसेस असते, ज्या प्रोसेसमध्ये घडतं सॉल्वंटचे मॉलिक्यूल सॉल्वंटमधून सोल्युशनमध्ये येणे किंवा लोअर कॉन्सन्ट्रेशन सोल्युशनमधून हायर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशनमध्ये येणे, या प्रक्रियेला ऑस्मॉसिस असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? ऑस्मॉसिस. बघा, आपण ऑस्मॉटिक प्रेशर पाहणार आहोत समोर. मग ऑस्मॉटिक प्रेशरच्या अगोदर ऑस्मॉसिस काय असतं ते आपल्याला बघायचं आहे. त्यासाठी आपल्याकडे डेफिनेशन पण इथं प्रोव्हाइड केली. तुम्ही जर बघितलं डिफाईन द टर्म ऑस्मॉसिस हा एक क्वेश्चन आलेला आहे. तर दिलेलं आहे द नेट स्पॉन्टेनियस फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्यूल इंटू द सोल्युशन. पहा, नेट स्पॉन्टेनियस फ्लो, स्पॉन्टेनियसचा अर्थ सतत,
मग तिथं सतत फ्लो होत असेल कोण, द नेट स्पॉन्टेनियस फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्यूल इंटू द सोल्युशन. सॉल्वंटचे मॉलिक्यूल फ्लो होत असतात कुठं, इंटू द सोल्युशन, सोल्युशनमध्ये ते फ्लो होत असतात. किंवा ऑर फ्रॉम द मोर डायल्यूट सोल्युशन टू द मोर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन थ्रू द सेमी परमेबल मेम्ब्रेन. मग जास्त डायल्यूट केलेल्या सोल्युशनमधून जास्त कॉन्सन्ट्रेशन असलेल्या सोल्युशनमध्ये, म्हणजे याचा अर्थ मोर डायल्यूट सोल्युशन म्हणजे काय असेल, त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी असेल, म्हणजे लो कॉन्सन्ट्रेशन सोल्युशनकडून हाय कॉन्सन्ट्रेशन सोल्युशनकडं मॉलिक्यूल पास होणे थ्रू द सेमी परमेबल मेम्ब्रेन इज कॉल्ड ॲज ऑस्मॉसिस. ऑस्मॉसिस इज द प्रोसेस, एक प्रोसेस, एक प्रक्रिया ज्याच्यामध्ये काय होत असतं, सॉल्वंटमधून सोल्युशनमध्ये मॉलिक्यूल पास होतात कोणाचे, सॉल्वंटचे, किंवा कमी कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशनमधून हाय कॉन्सन्ट्रेशन सोल्युशनमध्ये मॉलिक्यूल पास होतात सॉल्वंटचे, त्या प्रक्रियेला ऑस्मॉसिस म्हणतात. म्हणजे ही जी प्रक्रिया होणार ज्यामध्ये सॉल्वंटचे मॉलिक्यूल इकडून इकडे येणे किंवा इकडून इकडे येणे, या प्रक्रियेला काय म्हटलं जातं, तर याला ऑस्मॉसिस म्हटलं जातं. काय म्हणतात त्याला, ऑस्मॉसिस. आता बघा, ऑस्मॉसिससाठी ड्रॉ नीट लेबल डायग्राम फॉर द प्रोसेस ऑफ ऑस्मॉसिस. ऑस्मॉसिस काय असतं तिथं या डायग्राममध्ये नुसार आपल्याला दिलं आहे. ऑस्मॉसिस म्हणजे काय, ओव्हरऑल जर आपण बघितलं तर ऑस्मॉसिस नथिंग बट द फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्यूल इंटू द सोल्युशन. सॉल्वंटचे मॉलिक्यूल सोल्युशनमध्ये पास होणे थ्रू द सेमी परमेबल मेम्ब्रेन, त्यालाच काय म्हटलं जातं, ऑस्मॉसिस म्हटलं जातं. आणि हा फ्लो कसा राहतो, स्पॉन्टेनियस पद्धतीत होत असतो. म्हणजे बघा, बीकर कन्सिडर केले, त्याला दोन ओपनिंग आहे, मधात सेमी परमेबल मेम्ब्रेन आहे, तर एका बाजूला सॉल्वंट दुसऱ्या बाजूला सोल्युशन जर असेल तर या मेम्ब्रेनमधून सॉल्वंटचे मॉलिक्यूल सोल्युशनमध्ये जातात आणि याच प्रक्रियेला काय म्हटलं जातं, ऑस्मॉसिस तिथं म्हटलं जातं. काय म्हणतात त्याला, ऑस्मॉसिस. ऑस्मॉसिस इज नथिंग बट द फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्यूल्स इन टू द सोल्युशन थ्रू द सेमी परमेबल मेम्ब्रेन. तर सेमी परमेबल मेम्ब्रेनमधून सॉल्वंटचे मॉलिक्यूल सोल्युशनमध्ये जाणे, या प्रक्रियेलाच आपण ऑस्मॉसिस तिथं म्हणत असतो किंवा ते ऑस्मॉसिस तिथं असतं. हे झालं ऑस्मॉसिस. आपल्याला बघायचं आहे ऑस्मॉटिक प्रेशर. तर ऑस्मॉटिक प्रेशर काय असतं, ऑस्मॉटिक प्रेशर काय असतं ते डेमॉन्स्ट्रेट करण्याकरता आपण या ठिकाणी एक इन्स्ट्रुमेंट घेतलं आहे. त्यासाठी क्वेश्चन तुम्हाला दिले आहे, एक्सप्लेन द फेनॉमेना ऑफ ऑस्मॉसिस इन टर्म्स ऑफ ऑस्मॉटिक प्रेशर विथ अ नीट लेवल डायग्राम. तर डायग्रामच्या सहाय्यानं आपल्याला ऑस्मॉसिस कशा प्रकारे होतं ते तिथे एक्सप्लेन करायचं आहे. तर या ठिकाणी जर आपण बघितलं, एक थिस्टल ट्यूब कन्सिडर केली. थिस्टल ट्यूब ही इन्व्हर्टेड फॉर्ममध्ये तिथं असेल, म्हणजे वरती हा तिचं नॉब केलेला असेल, खाली तिचं माउथ असेल, आणि या माउथवरती काय असतं, इथं सेमी परमेबल मेम्ब्रेन लावलेली असते. आणि सेमी परमेबल मेम्ब्रेन लावल्यानंतर एक बीकर कन्सिडर केले. या बीकरमध्ये इथं वॉटर घेतलं म्हणजे सॉल्वंट, आणि बीकरच्या आतमध्ये जी थिस्टेल फनेल आपण कन्सिडर केली, त्या थिस्टेल फनेलमध्ये काय केलं असतं, याच्या लेवलला जेवढं वॉटर त्याच्या लेवललाच काय केलं असतं, शुगर सोल्युशन घेतलं असतं. शुगर सोल्युशन मीन्स वॉटर अँड शुगर यांचं मिश्रण, या दोघांचं जे मिश्रण आहे त्याच्यामध्ये या थिस्टल फनेलमध्ये आतमध्ये कन्सिडर केलं आहे. ऑस्मॉसिस कॅन बी डेमॉन्स्ट्रेटेड विथ द फॉलोइंग एक्सपेरिमेंटल सेटअप इन विच द सेमी परमेबल मेम्ब्रेन इज फाइनली fastened across the mouth of the thistle tube. The solution of interest in place inside the inverted thistle tube. This part of the tube and the membrane are then immersed in a container of the pure water. याच्यामध्ये काय करायचं आहे, तर थिस्टल फनेल इन्व्हर्टेड थिस्टल ट्यूब घ्यायची, ज्याच्या माउथला इथं खाली ही सेमी परमेबल मेम्ब्रेन जशी आपल्याला दिसते तशी पॅक केली. मधामध्ये या थिस्टल फनेलच्या आतमध्ये शुगर सोल्युशन घेतले, आणि याच्या बाहेर इथं बीकरमध्ये काय केलं, वॉटर कन्सिडर केले, आणि या बीकरमध्ये काय केलं आहे, ही जी ट्यूब आहे हिला बुडवलेलं आहे, डीप केलेलं आहे. ज्यावेळेस या वॉटरमध्ये ही ट्यूब तिथं डीप केले जाते, तर त्यावेळेस काय होतं, इथं ऑस्मॉसिस व्हायला सुरुवात होते. ऑस्मॉसिसमध्ये काय होतं, सॉल्वंटचे मॉलिक्यूल सोल्युशनमध्ये पास होतात. मग तसं इथं पण होईल. बाहेर आपण कन्सिडर केले वॉटर, थिस्टल ट्यूबच्या आतमध्ये काय, शुगर सोल्युशन, म्हणजे बाहेर इथं आहे सॉल्वंट आणि आतमध्ये काय, सोल्युशन. मग इथं पण काय, या मेम्ब्रेनमधून हे जे बाहेरचं आपण सोल्युशन सॉल्वंट कन्सिडर केले, हे वॉटर काय होईल, या मेम्ब्रेनमधून आतमध्ये जाईल, आतमध्ये इन्सर्ट होईल. आतमध्ये गेल्यामुळं काय होईल, हे जे शुगर सोल्युशन आपण घेतलं होतं याची लेवल तिथं वाढत जाईल. जे सुरुवातीला आपण त्याला इथपर्यंत घेतलं होतं, मग जसं वॉटर आतमध्ये येत जाईल, म्हणजे सॉल्वंट आतमध्ये येईल, तसं याची लेवल वाढत जाईल, आणि लेवल वाढत जाऊन काय होईल,
एक उंचीपर्यंत ही वॉटर तिथं वाढत जाईल या ट्यूबमध्ये आणि एका विशिष्ट उंचीवरती गेल्यानंतर ती जी लेवल आहे ती काय होईल तिथं स्टॉप होईल, त्याच्यावरती लिक्विड लेवल तिथं वाढणार नाही. मग जर समजा सॉल्व्हेंटचे मॉलिक्यूल सोल्युशनमध्ये येत आहे आणि इकडं लेवल वाढते, मग ही लेवल वाढत वाढत जाऊन इथून हे जे लिक्विड इकडं खाली का पडणार नाही ते आपल्याला बघायचं आहे. तर इथं काय होतं, ज्यावेळेस वरती लिक्विड जातं या ट्यूबमधून त्यावेळेस काय होतं, या लिक्विडचं या ट्यूबमध्ये असतं म्हणजे शुगर सोल्युशनवरती काय होतं, प्रेशर पडत जातं. त्या प्रेशरला हायड्रोस्टॅटिक प्रेशर असं म्हटलं जातं. ज्यावेळेस इथं ऑस्मॉसिस होईल, सॉल्व्हंटचे मॉलिक्यूल सोल्युशनमध्ये एंटर होतील, त्यावेळेस वरती जाणारं जे लिक्विड आहे ते काय करणार आहे, वरती एक कॉलम तयार झालेला असेल असा, या कॉलमचं एक प्रकारचं ओझं म्हणा की त्याला आपण ओझ्यामुळं काय होईल, आपण त्याला मास म्हणू, त्या मासमुळं काय होईल, याच्यावरती प्रेशर क्रिएट होईल. कशावरती, या ट्यूबमध्ये असणाऱ्या सोल्युशनवरती, त्याला हायड्रोस्टॅटिक प्रेशर म्हणतात. आणि त्या प्रेशरमुळं काय होईल, इकडनं येणारा जो वॉटरचा मॉलिक्यूल असेल तो वरून पडणाऱ्या प्रेशरमुळं काय होईल, इकडं या सोल्युशनमध्ये जाणार नाही, म्हणजे वॉटरमधून शुगर सोल्युशनमध्ये मॉलिक्यूल एंटर करणार नाही. का, कारण वरून त्याच्यावरती प्रेशर पडलेले. मग ज्या प्रेशरला वरून काय सांगतोय, ज्या प्रेशरला या कॉलममुळं जे प्रेशर पडलेलं आहे आणि ज्या प्रेशरमुळं काय होतं आहे, वॉटरचे मॉलिक्यूल हे या सेमी परमेबल मेम्ब्रेनमधून शुगर सोल्युशनमध्ये जात नाही आहे, त्या प्रेशरला जे वरून पडलेलं प्रेशर आहे त्याला ऑस्मॉटिक प्रेशर असं म्हटलं जातं. काय म्हणतात त्याला, ऑस्मॉटिक प्रेशर. द प्रेशर दॅट स्टॉप द ऑस्मॉसिस, असं प्रेशर जे ऑस्मॉसिस जी प्रक्रिया असते त्याला स्टॉप करतं, थांबवतं, त्या प्रेशरला ऑस्मॉटिक प्रेशर असं म्हटलं जातं. मग इथं जर आपण बघितलं तर ऑस्मॉटिक प्रेशर कोणता असेल, तर हा जो कॉलम पाण्याचा वाढलेला आहे याच्यामुळं जे की प्रेशर या थिस्टल ट्यूबमध्ये असणाऱ्या शुगर सोल्युशनवरती पडणार आहे, त्याच्यामुळं वॉटरचे मॉलिक्यूल सोल्युशनमध्ये एंटर करणार नाही, त्या पडणाऱ्या प्रेशरला काय म्हटलं जातं, तर त्यालाच आपण तिथं ऑस्मॉटिक प्रेशर असं म्हणत असतो. बघा हे जे सांगितलं इथं दिलं आहे, ॲज अ रिझल्ट of the osmosis some of the solvent passes through the membrane into the solution. It causes the liquid level in the tube to rise. The liquid column in the tube creates hydrostatic pressure that pushes the solvent back through the membrane into the container, and the column of the liquid in the tube continues to rise and eventually stop rising. At this stage the hydrostatic pressure developed is sufficient to force the solvent molecule back through the membrane into the container at the same rate they enter into the solution. Means ज्यावेळेस इथून सॉल्व्हेंटचे मॉलिक्यूल सोल्युशनमध्ये येतील, वरती लिक्विड लेवल राईज होईल, त्या लिक्विड लेवलमुळं काय होईल, इथं एका विशिष्ट हाईटवरती गेल्यानंतर एक प्रेशर क्रिएट होईल किंवा प्रेशर क्रिएट होत राहील, पण एका विशिष्ट हाईटमध्ये गेल्यानंतर काय होईल, इतकं प्रेशर क्रिएट झालं असेल की सॉल्व्हेंटमधून सोल्युशनमध्ये येणारे जे मॉलिक्यूल आहे ते मॉलिक्यूल तिथे येणार नाही वरच्या प्रेशरमुळं, आणि इथं काय होईल, वरून एक फोर्स क्रिएट होईल या वॉटरच्या मॉलिक्यूलवरती जे इकडे एंटर करण्याचा प्रयत्न करत आहे, आणि ते वरतून पडणाऱ्या फोर्समुळं काय होईल, सॉल्व्हेंटचे मॉलिक्यूल सोल्युशनमध्ये एंटर करणार नाही. म्हणजे तिथं जे ऑस्मॉसिस होतं आहे ते ऑस्मॉसिस काय होईल, तिथं स्टॉप होईल, सॉल्व्हेंटचे मॉलिक्यूल सोल्युशनमध्ये एंटर्ड होऊ शकणार नाही. का, कारण वरून काय होतं आहे, प्रेशर क्रिएट होतं आहे. अँड इक्विलिब्रियम इज thus established where the rate of the forward and reverse passage are equal. The height of liquid column in the tube remains constant and this implies the hydrostatic pressure has stopped the osmosis. जर आपण इथं बघितलं, इथं इक्विलिब्रियम आलेलं असेल. इक्विलिब्रियम म्हणजे काय, तर वॉटरचे मॉलिक्यूल सोल्युशनमध्ये जाणे किंवा इकडं शुगर सोल्युशनमध्ये असणारा जो वॉटर आहे त्याचे मॉलिक्यूल तिकडून या वॉटरमध्ये येणे, ही जी प्रक्रिया आहे, आपण जर सांगितलं सेमी परमेबल मेम्ब्रेनमधून काय होतं, तर सॉल्व्हेंटचे मॉलिक्यूल पास होतात, मग वॉटरमधून इकडं सोल्युशनमध्ये मॉलिक्यूल जातील, सोल्युशनमधून पण वॉटरमध्ये मॉलिक्यूल येतील. पण ज्यावेळेस इथं दोघांचा रेट सेम होईल, म्हणजे जाणाऱ्या मॉलिक्यूल संख्या आणि सोल्युशनमधून बाहेर येणाऱ्या मॉलिक्यूल संख्या सारखी होईल, त्यावेळेस तिथे इक्विलिब्रियम अटेंड झालेला असेल आणि त्या ठिकाणी वरून एवढं प्रेशर पडलं असेल की एक्स्ट्रा वॉटरचे मॉलिक्यूल इकडे एंटर होणार नाही. आणि त्याच प्रक्रियेला आपण ऑस्मॉसिस म्हणतो, की सॉल्व्हेंटचे मॉलिक्यूल सॉल्व्हेंटमधून सोल्युशनमध्ये जाणे. म्हणजे ऑस्मॉसिस जे राहतं ते काय होतं, या वरतून पडणाऱ्या प्रेशरमुळं स्टॉप होतं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की हायड्रोस्टॅटिक प्रेशरमुळं ऑस्मॉसिस काय झालं असेल, स्टॉप झाला असेल, थांबलेलं असेल. आणि म्हणून द हायड्रोस्टॅटिक प्रेशर दॅट स्टॉप द ऑस्मॉसिस इज अन ऑस्मॉटिक प्रेशर. इट इज डिनोटेड बाय पाय ऑफ द सोल्युशन. द हायड्रोस्टॅटिक प्रेशर इज इक्वल टू द, that is H rho g, where H is the height of liquid column in the tube, rho is the density of solution and g is the acceleration due to gravity. याच्यामध्ये ज्यावेळेस हायड्रोस्टॅटिक प्रेशरवरून एक क्रिएट झालेले
त्या हायड्रोस्टॅटिक प्रेशरमुळे काय होतं आहे, स्टॉप द ऑस्मॉसिस स्टॉप होते आणि त्या हायड्रोस्टॅटिक प्रेशरला काय म्हणतात, इज अँड ऑस्मॉटिक प्रेशर. त्यालाच ऑस्मॉटिक प्रेशर आपण तिथं म्हणतो असतो. हायड्रोस्टॅटिक प्रेशर मीन्स ऑस्मॉटिक प्रेशर तिथं असेल, ज्याला पायनं रिप्रेझेंट केलं जातं ऑफ द सोल्युशन अँड द हायड्रोस्टॅटिक प्रेशर इज इक्वल टू द एच रो जी, आणि त्याचा फॉर्म्युला असेल एच रो जी. आता एच रो जी काय असेल बा, एच मीन्स हाईट ऑफ लिक्विड कॉलम. हा जो लिक्विड कॉलम इथून इथपर्यंत गेलेला आहे त्याची हाईट असेल त्या ट्यूबमधली. रो इज द डेन्सिटी ऑफ सोल्युशन, हे जे सोल्युशन घेतले त्याची डेन्सिटी असेल. अँड जी इज द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, आणि जी म्हणजे काय असेल तर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. या तिघांचा गुणाकार जर आपण केला एच रो जी, या तिघांचं मल्टिप्लिकेशन जे असेल त्यालाच आपण ऑस्मॉटिक प्रेशर तिथं म्हणतो, त्यालाच हायड्रोस्टॅटिक प्रेशर म्हणतात. आणि ज्या हायड्रोस्टॅटिक प्रेशरमुळे काय होतं, ऑस्मॉसिस ही जी प्रोसेस आहे ही तिथं स्टॉप झालेली असते. बघा याच्यामध्ये ऑस्मॉटिक प्रेशरची डेफिनेशन जर आपण बघितली तर व्हॉट इज द ऑस्मॉटिक प्रेशर दिले, तर द हायड्रोस्टॅटिक प्रेशर ऑन द साईड ऑफ सोल्युशन. हायड्रोस्टॅटिक प्रेशर कोणत्या साईडला, सोल्युशनच्या साईडला असेल, दॅट स्टॉप द ऑस्मॉसिस इज कॉल्ड अँड ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ द सोल्युशन. सोल्युशनच्या साईडला पडणारं प्रेशर, ज्या प्रेशरमुळे काय होतं तिथं ऑस्मॉसिस प्रक्रिया स्टॉप होते, त्याला ऑस्मॉटिक प्रेशर असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरी एक डेफिनेशन ऑरमध्ये दिली बा, द एक्सेस ऑफ प्रेशर ऑन द साईड ऑफ सोल्युशन दॅट स्टॉप द नेट फ्लो ऑफ द सॉल्वंट इन टू द सोल्युशन थ्रू द सेमी परमेबल मेम्ब्रेन इज कॉल्ड ॲज ऑस्मॉटिक प्रेशर. असं एक्सेस प्रेशर जे सोल्युशनच्या साईडला असेल आणि जे काय करतं, स्टॉप करतं असतं, तर नेट फ्लो ऑफ सॉल्वंट इन टू द सोल्युशन. सॉल्वंटचे मॉलिक्यूल सोल्युशनमध्ये येण्यापासून ते रोखत असतं आणि त्या प्रेशरला ऑस्मॉटिक प्रेशर म्हणतात. बा हे डेफिनेशन असेल ऑस्मॉटिक प्रेशरची, द एक्सेस प्रेशर ऑन द साईड ऑफ सोल्युशन दॅट स्टॉप द ऑस्मॉसिस. सोल्युशनच्या साईडवरती पडणारं जास्तीचं प्रेशर, ज्या प्रेशरमुळं काय होईल, ऑस्मॉसिस स्टॉप होईल, त्या प्रेशरला ऑस्मॉटिक प्रेशर म्हणतात. आणि आपली फोर्थ प्रॉपर्टी बघा, जसं आपण कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीमध्ये 4 प्रॉपर्टी बघतोय, त्यातली फोर्थ प्रॉपर्टी असेल ऑस्मॉटिक प्रेशर. त्याची डेफिनेशन आहे, द हायड्रोस्टॅटिक प्रेशर दॅट स्टॉप द ऑस्मॉसिस इज कॉल्ड अँड ऑस्मॉटिक प्रेशर. जे प्रेशर ऑस्मॉसिस स्टॉप करतं, सोल्युशनच्या साईडला असणारं प्रेशर, त्याला ऑस्मॉटिक प्रेशर म्हटलं जातं. आता बघा ऑस्मॉटिक प्रेशरमध्ये इथं काही सोल्युशन, ऑस्मॉटिक प्रेशरनुसार काही सोल्युशनचे प्रकार पडतात, त्यांचे डेफिनेशन आपल्याला बघायचे. त्याच्यामध्ये व्हॉट इज द आयसोटॉनिक अँड हायपरटॉनिक सोल्युशन. आयसोटॉनिक आणि हायपरटॉनिक सोल्युशन कशाला म्हटलं जातं, तर आयसोटॉनिक सोल्युशन, द टू आर मोर सोल्युशन हॅव्हिंग द सेम ऑस्मॉटिक प्रेशर आर सेड टू बी आयसोटॉनिक सोल्युशन. बा 2 किंवा 2पेक्षा जास्त सोल्युशन्स ज्यांच्यामध्ये जर आपण बघितलं आणि जर त्यांच्यामध्ये ऑस्मॉटिक प्रेशर सारखं असेल, का असेल, ऑस्मॉटिक प्रेशर जर सेम असेल, दिल बा हॅव्हिंग द सेम ऑस्मॉटिक प्रेशर. ऑस्मॉटिक प्रेशर कसं असेल तिथं सारखं, तर त्या कंडिशनमध्ये त्या 2 सोल्युशनला आयसोटॉनिक सोल्युशन म्हटलं जातं. बा 2 or more सोल्युशन हॅव्हिंग द सेम ऑस्मॉटिक प्रेशर आर सेड टू बी आयसोटॉनिक सोल्युशन. 2 सोल्युशन किंवा 2पेक्षा जास्त सोल्युशन ज्यांच्यामध्ये ऑस्मॉटिक प्रेशर सारखं असेल त्याला आयसोटॉनिक सोल्युशन म्हणतात. एक्झाम्पल म्हणून इथं प्रोव्हाइड केले. फॉर एक्झाम्पल 0.1 मोलर युरिया अँड 0.1 मोलर सुक्रोज सोल्युशन आर आयसोटॉनिक बिकॉज देअर ऑस्मॉटिक प्रेशर आर इक्वल. कारण त्यांचं ऑस्मॉटिक प्रेशर काय असतं, सारखं असतं, म्हणून त्या सोल्युशनला आयसोटॉनिक सोल्युशन आपण तिथं म्हणू शकतो. आयसोटॉनिक नंतर सेकंड येतं हायपरटॉनिक सोल्युशन. बा हायपरटॉनिक सोल्युशन कशाला म्हटलं जातं, इफ 2 सोल्युशन हॅव अनइक्वल ऑस्मॉटिक प्रेशर. समजा 2 सोल्युशन आपण घेतले आणि त्यांच्यामध्ये एकाचं ऑस्मॉटिक प्रेशर जास्त आहे आणि दुसऱ्याचं कमी आहे, तर त्या कंडिशनमध्ये इक्वल नाही समजा ऑस्मॉटिक प्रेशर, द मोर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन विथ हायर ऑस्मॉटिक प्रेशर इज सेड टू बी हायपरटॉनिक सोल्युशन. तर त्यांच्यापैकी ज्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल, बा if the 2 solution have unequal osmotic pressure, the more concentrated solution with higher osmotic pressure. ज्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे आणि ऑस्मॉटिक प्रेशर जास्त आहे त्याला हायपरटॉनिक सोल्युशन म्हणतात. 2 सोल्युशन आपण कन्सिडर केले ज्यांच्यामध्ये त्यांचं ऑस्मॉटिक प्रेशर सेम नाही आहे, मग ज्याचं जास्त ऑस्मॉटिक प्रेशर असेल जास्त कॉन्सन्ट्रेशनसोबत त्याला आपण हायपरटॉनिक सोल्युशन म्हणलं. हायपरचा अर्थ असतो जास्त, जास्त कॉन्सन्ट्रेशन असणारं सोल्युशन ते असतं आणि जास्त ऑस्मॉटिक प्रेशर तिथं असतं. फॉर एक्झाम्पल इफ ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ द सुक्रोज सोल्युशन इज हायर दॅन दॅट ऑफ द युरिया सोल्युशन. समजा सुक्रोज सोल्युशनचं
ऑस्मोटिक प्रेशर युरियापेक्षा जास्त आहे तर द सुक्रोज सोल्युशन इज हायपरटॉनिक सोल्युशन टू द युरिया सोल्युशन. तेव्हा सुक्रोज सोल्युशन हा हायपरटॉनिक सोल्युशन असेल युरिया सोल्युशनच्या बाबतीमध्ये. आणि तिसरं सोल्युशन असतं हायपोटॉनिक सोल्युशन. इफ टू सोल्युशन हॅव द अनइक्वल ऑस्मोटिक प्रेशर द मोअर डायल्यूट सोल्युशन एक्झिबिटिंग लोअर ऑस्मोटिक प्रेशर इज सेड टू बी हायपोटॉनिक सोल्युशन. तर बघा दोन सोल्युशन ज्यांच्यामध्ये अनइक्वल ऑस्मोटिक प्रेशर आहे तर जे जास्त डायल्यूट सोल्युशन आहे म्हणजे कमी कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आहे. लोअर ऑस्मोटिक प्रेशर ज्याचं ऑस्मोटिक प्रेशर कमी असेल इज सेड टू बी हायपोटॉनिक सोल्युशन. त्याला हायपोटॉनिक सोल्युशन म्हणतात. म्हणजे कमी ऑस्मोटिक प्रेशर असणारं सोल्युशन आपण त्याला कन्सिडर करत असतो. एक्झाम्पल दिले इफ ऑस्मोटिक प्रेशर ऑफ द सुक्रोज सोल्युशन इज हायर दॅन दॅट ऑफ द युरिया सोल्युशन देन युरिया सोल्युशन इज हायपोटॉनिक टू द सुक्रोज सोल्युशन. म्हणजे युरिया सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर हे सुक्रोज सोल्युशनपेक्षा जास्त असेल तर युरिया सोल्युशनचं सुक्रोजपेक्षा कमी असेल तर त्या ठिकाणी युरिया सोल्युशन हा हायपोटॉनिक सोल्युशन असतो सुक्रोज सोल्युशनच्या बाबतीमध्ये. म्हणजे पहा दोन सोल्युशनचं इक्वल ऑस्मोटिक प्रेशर असेल तर त्याला दोन सोल्युशनला किंवा दोनपेक्षा जास्त सोल्युशनला दोन किंवा दोनपेक्षा जास्त सोल्युशन ज्यांच्यामध्ये सारखं ऑस्मोटिक प्रेशर त्याला आयसोटॉनिक सोल्युशन. ज्या दोन सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर सेम नसताना जिथं जास्त ऑस्मोटिक प्रेशर त्याला हायपरटॉनिक सोल्युशन म्हणतात. आणि ज्याचं कमी ऑस्मोटिक प्रेशर असेल त्याला हायपोटॉनिक सोल्युशन तिथं म्हटलं जातं. हे सर्व ऑस्मोटिक प्रेशरनुसार आपण तिथं डिफाईन करत असतो. तर बघा मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण ऑस्मोटिक प्रेशर ही जी फोर्थ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी याची माहिती बघितलेली. याच्यामध्ये काही सोल्युशनचे प्रकार आपण बघितले. आयसोटॉनिक सोल्युशन असेल, हायपरटॉनिक सोल्युशन असेल किंवा हायपोटॉनिक सोल्युशन असेल. हे ऑस्मोटिक प्रेशरनुसार आपण तिथं डिफाईन करत असतो. त्यानंतर मागं आपण त्याच्यामध्ये सेमी परमेबल मेम्ब्रेन त्यानंतर ऑस्मोसिस कशा प्रकारे होतं हे सुद्धा आपण या क्वेश्चनमध्ये तिथं बघितले. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघणे म्हणजे जे की पॉईंट्स आपण सांगितलेले ते क्लिअर होतील. पुढचे जे की ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण तिथं बघणार आहोत. थँक्यू.